तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या किंवा कडधान्य शिल्लक राहिले का? अहो मग ही रेसिपी तुमच्यासाठी. ही अशीच जर केली तर ती पुरणार नाही ना, आणि मी सांगते तशी केली ना तर ती उरणारच नाही. तर काय केलं तर मी मटकीची उसळ करण्यासाठी मटकीला मोड आणून घेतले होते, पण करते वेळेस असं लक्षात आलं की त्याची क्वांटिटी जास्त आहे. मग थोडीशी मटकी काढून ठेवली. मग एकच बटाटा राहिला होता, भाजी आणायची होती म्हणून. मग काय केलं, मटकी आणि बटाटा छान धुवून घेतला, कुकरला थोडं हळद मीठ घालून एक शिट्टी करून घेतली. नंतर कढईमध्ये तेल घातलं, मोहरीची फोडणी करून घेतली, बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा छान परतला की आलं लसूण पेस्ट घालायचं, नंतर घालायचे काळं तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ, आणि छान सगळं परतले की त्यामध्ये घालायची उकडलेली मटकी, गरम पाणी घालायचं आहे. भन्नाट चवीची एकदम भाजी तयार होती. मंद आचेवर उकळायची, हिरवीगार कोथिंबीर घालायची, चपाती भात कशासोबत पण भारी लागते बरं का ही भाजी. हे कॉम्बिनेशन जर आत्तापर्यंत केलं नसेल ना तर करून बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलंय का नसेल केलं ना तर पटापट करा बरं. चला